आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांची अशी एक सेवा बघणार आहोत, ज्या सेवेने कितीतरी भक्तांचे आयुष्य बदलून टाकले आहे। व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळले असेलच, ती सेवा म्हणजे महाराजांच्या संकल्पयुक्त 108 आरत्याची सेवा आपण कशी करायची आहे। या सेवेने काय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडतात हे आज आपण बघणार आहोत। या सेवेमध्ये तुम्हाला कोणतेही तासनतास मंत्र उच्चार करायची गरज नाही, कोणतेही स्तोत्र म्हणायचे नाही किंवा होम हवन करायचं नाही आहे। अगदी आपल्या वेळेनुसार किंवा सोयीने आपण ही सेवा करू शकतो, पण त्याचे फायदे आणि जे त्याचे सकारात्मक परिणाम आहे ते अगणित आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। कुणास ठाऊक तुमच्याही जीवनातल्या कोणत्या अडचणीमध्ये ही सेवा तुमच्या कामी येऊ शकेल। नमस्कार, मी पूजा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। तर बघा, आरती म्हणजे काय? आरती म्हणजे आर्ततेने परमेश्वराला दिलेली हाक। मनाच्या गाभाऱ्यातून परमेश्वराला दिलेली हाक म्हणजे आरती। आयुष्य म्हटलं की तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही संपूर्णपणे सुखी नाही। सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखासोबत दुःखसुद्धा आहेत। फक्त सगळ्यांच्या आयुष्यात त्याचे प्रकार वेगळे असू शकतात। जसे काहींना संतान प्राप्तीमध्ये प्रॉब्लेम येतात, लग्न जुळण्यात अडथळे येतात, नोकरी व्यवसायामध्ये प्रॉब्लेम्स असतात, काहींना आजार असतात, असे आजार असतात की ट्रीटमेंट सुरू असते पण तरीही त्या आजारातून त्यांना त्या त्रासातून सुटका होत नाही। असंख्य असे प्रॉब्लेम्स बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये असतात। मग पितृदोष असो किंवा तुम्ही जर डिप्रेशनमध्ये असाल, मन तुमचं स्थिर नसेल, कोणतेही महत्त्वाची कामे मार्गी लागण्यात अडथळे येत असतील, अशा कोणत्याही समस्या असो, त्यासाठी सगळ्यात सोपी आणि प्रचंड प्रभावी सेवा म्हणजे संकल्पयुक्त 108 दिवस जर तुम्ही तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये कोणत्याही एक वेळेच्या आरतीला हजर राहिले, तर आयुष्यातल्या कोणत्याही प्रॉब्लेम्समधून महाराज तुम्हाला अगदी 1001% बाहेर काढतातच। तुमच्या जवळपास जिथे स्वामींचं मठ किंवा केंद्र असेल तिथे जाऊन तुम्हाला संकल्पयुक्त 108 आरत्याला हजेरी लावायची आहे। 108 दिवस महाराजांचे दार झिजवा आणि बघा कशी तुमच्या जीवनातली सगळी नकारात्मकता सकारात्मकतेमध्ये बदलून जाऊन सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात। जे सेवेकरी रोज मठामध्ये जातात, आपण त्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन सेवेकरी आहेत त्यांनी जाणून घ्यावे की रोज केंद्रामध्ये स्वामी महाराजांच्या 3 आरत्या होत असतात। सगळ्यात पहिली आरती भूपाळी आरती ही सकाळी 8 वाजता होते। त्यानंतर दुसरी आरती सकाळी 10:30 वाजता जी नैवेद्य आरती असते ती 10:30ला होते। त्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती ही तिसरी आरती असते। तर या अशा प्रकारे दिवसामधून 3 आरत्या महाराजांच्या केंद्रामध्ये होत असतात। तर यापैकी ज्या पण आरतीला हजेरी लावणे शक्य होईल त्यावेळी आरतीला हजेरी लावावी, किंवा जर तुम्हाला जमलं 3ही आरतीला हजेरी लावायचं तर अधिकच उत्तम। आधी हे जाणून घेऊया की आरतीला हजर का राहावे, याने आपल्यावर काय आपल्या मस्तकाभोवती आपल्या पितरांचे दोष, कलियुगाचे दोष आणि आपल्या पूर्वजन्मीचे दोष हे एका वलय चक्राच्या रूपामध्ये गोल गोल फिरत असतात। म्हणून आपल्याला अनेक अडचणी येत असतात आणि आपल्या मार्गामध्ये बरेच संकट दुःख येत असतात। त्याचे स्वरूप वेगवेगळ्या समस्याच्या रूपामध्ये आपल्या जीवनात होत असतात। आणि जेव्हा आपण आरतीला उभे असतो, हजर असतो, तेव्हा देवतांची, गुरूंची, महाराजांची दृष्टी त्या वलय चक्रावर पडत असते आणि आपले दोष जे आहेत ते हळूहळू कमी होत असतात। त्यासोबतच आरती झाल्यानंतर आपण जेव्हा आरतीच्या दिव्यावरून हात फिरवून त्या दिव्यातील जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात, त्या प्रतीक म्हणून आपण आपल्या डोक्यावरून फिरवतो। तर हे त्याचसाठी काही भक्तांना दोष कमी असतो, त्यांना ह्या सेवेचा त्यामुळे लवकर फरक जाणवतो, पण काहींना थोडा उशीरसुद्धा लागू शकतो। सुरुवातीच्या काही आरत्या ज्यांना आपण हजेरी लावत असतो त्यामध्ये आपले फक्त पूर्वजन्मीच्या दोष कमी करण्यासाठीच ते सत्कर्मी लागतात। त्यानंतर आपल्यावरील समस्या आणि प्रश्न हे हळूहळू मार्गी लागायला मदत होते। त्यामुळेच कमीत कमी 108 आरत्यांना हजेरी लावावी। खंड पडू न देता आपल्याला ही सेवा करायची आहे 108 दिवस। जसे जसे आपले 108 आरती पूर्ण होत जातात तसे तसे आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये मधून स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतात। तर हा अतिशय सोपा पण तेवढाच प्रभावी मार्ग आहे आपल्या आयुष्यातील महाराजांची कृपा प्राप्त करून सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी।
ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशीपासून सुरू करू शकता. गुरुवारपासून केली तर अतिउत्तम. कोणत्याही दिवसापासून, कोणत्याही महिन्यातील कोणत्याही दिवसापासून, कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. ज्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशीपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे त्या दिवशी खडीसाखर आणि नारळ केंद्रामध्ये घेऊन जायचं आहे आणि स्वामींना तिथे मुजरा करायचा आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे की ही सेवा तुमच्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि त्यानंतर त्या दिवशीपासून आपल्याला 108 दिवस खंड न पडू देता आरतीला हजर राहायचं आहे. 3 वेळेपैकी कोणत्याही एका वेळेला तुम्ही आरतीला हजर राहू शकता. तर नक्की तुम्ही सुद्धा ही सेवा करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की महाराजांचा अनुभव अनुभवायला मिळेल. आणि अशी कोणी जर व्यक्ती असतील ज्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त संकट आहे आणि त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग त्यांना मिळत नाही आहे, तर त्यांनासुद्धा ह्या सेवेबद्दल नक्की सांगा. आणि जर तुम्ही सुद्धा 108 आरत्याची सेवा केलेली आहे, महाराजांच्या 108 आरत्यांची सेवा तुम्ही केलेली आहे, तर तुम्हाला कोणता अनुभव आला, तुमचा अनुभवसुद्धा नक्की कमेंटमध्ये इथे शेअर करा. त्यामुळे बाकीच्या भक्तांनासुद्धा सेवा करायला प्रोत्साहन मिळेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.